द्राक्ष उत्पादन शेतकरी यांच्या अडचणीचा फायदा घ्याल तर देव माफ करणार नाही. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. अखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बेदाणे आणि हळद व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. परिणामी मुंबईतील बंदरामध्ये द्राक्षांचे कंटेनर अडवून बसलेले आहेत आणि याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी दर पाडण्यास सुरुवात केली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करेन की शेवटी जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत ते आपलेच आहेत. त्यामुळे या अडचणीचा फायदा घेऊन तुमचे प्रॉफिट वाढवणार असाल तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही. त्यामुळे एकमेकांना साथ करू अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीने अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी बोलताना केलं आहे. काही परिस्थिती नुकसानीची आहे, मात्र याचा व्यापारी देखील फायदा घेऊ शकतात. तुमचं काय याबद्दल आव्हान आहे आणि एकूण काय आहे? नाही, व्यापाऱ्यांना मी विनंती असे करेन की शेवटी जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक ते आपलेच आहेत ना. त्यामुळे ह्या अडचणीचा फायदा घेऊन तुम्ही प्रॉफिटेबिलिटी वाढवणार असाल आणि भाव पडणार असाल तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही. आणि त्यामुळे एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. त्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्याला सुद्धा बरा भाव कसा मिळेल, लोकल मार्केटमध्ये द्राक्ष कशी जातील, तर युद्ध किती दिवस चालणार आहे आणि काय माहीत नाही. पण तो तेवढा काळ मात्र सगळ्यांनी एकमेकाला मदत केली. यामुळे निर्यात शुल्क जास्त वाढणार आहे. म्हणजे एका कंटेनर मागे जवळपास 3.5 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील निर्यातदार असं सांगितलं जातं. नाही, अजूनही ह्या सगळ्या विषयांची स्पष्टता यायची आहे. एखाद्या विषयाची स्पष्टता न येता बोलणं हे बरोबर नाही. खासदार विशाल पाटलांनी सांगितले की ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.